हाय फ्रेंड्स, तर तुम्ही आता बघू शकताय मी मस्त अशी तयारी वगैरे केली आहे, साडी घातली आहे। तुम्ही म्हणताल की आता ही साडी घालून जाते कुठे, तर मी चालले आहे जयंतीसाठी। आमच्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे। सर्वजण जात आहेत घरातले, तर मी पण चालले आहे तयारी करून। मला खूप आवडतं असं जयंतीला वगैरे जायचं, डान्स वगैरे करायचं। तर बघूया, मग भेटूया तिकडे गेल्यानंतर। आणि मी खूप एक्साइटमेंट पण आहे तिथे जायला, कारण की तिथे खूप सगळ्या बाया भेटतात। मग आम्ही तिथे चर्चा करतो, अण्णाभाऊ साठेंच्या विषयावरती गोष्टी निघतात, मग एकमेकांना माहिती पडतं। आणि मुलं पण आम्ही घेऊन जातो, कारण की मुलं नेणं खूप आवश्यकतेचं असतं। मग त्यामुळे आम्ही मुलं घेऊन जातो संगती, सगळे आपापले मुलं घेऊन येतात। आणि मग आम्ही त्यांना पण माहिती सांगतो की अण्णाभाऊ साठे काय होते, कसे ते प्रसिद्ध झाले, त्यांनी किती मेहनत केली, त्यांनी किती कष्ट केले, आणि त्यांनी किती लोकांचं शब्द ऐकले, आणि त्याच्यावरनं त्यांनी साहित्यरत्न कलाकार कसे झाले, ते सगळे आम्ही माहिती मुलांना सांगतो। तर आम्ही तिथे गेल्यावर आता तुम्हाला सांगते मी तिथे काय आहे काय नाही, पूर्ण ब्लॉग काढते। तर आम्ही तयारी केली आणि मस्त असे फॅमिली फोटो वगैरे काढले सर्वांनी। आज पिवळा कलर घातला होता, आणि बघा तर मी पण साडी पिवळीच घातली आहे। तर छोटे छोटे मुलं कसे डान्स करत होते, आणि सगळ्या बायकांना एक सेम साड्या दिल्या होत्या। आमच्या नगरसेवक आहेत ते, त्यांनी ते सेम बायकांना सेम साड्या दिल्या होत्या, सेम कलरचा, कारण की आम्ही पिवळा कलरला खूप मानतो। तुम्हाला तर माहितीच असेल, अण्णाभाऊ साठे म्हणलं तर पिवळा कलर जय लहूजीचा आमचा खूप प्रसिद्ध कलर आहे हा, आणि मला आवडतो पण पिवळा कलर। पिवळा कलर हा देवीचा पण मानला जातो, आणि आम्ही पण त्याला खूप हे करतो। तर बघा तुम्ही, सगळ्या महिला इतक्या खुश होत्या, वेळेतून वेळ काढून महिला आल्या होत्या, त्यालाच खूप महत्त्व असतं। आणि माझं तर काम चालूच होतं, मी ब्लॉग काढत होते, सगळे बघत होते इकडे तिकडे, आणि माझं मी काम करतच होते। मस्त असं ब्लॉग काढायचं, मायकांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघायचं, मला खूप आवडत होतं। आणि माझ्या संगती पण आल्या बघा, मावशी पण आल्या, मला बोललं मी पण येते तुझ्या ब्लॉगमध्ये। मी बोलली या, मग ते आल्या, त्यांनी पण माझ्या संगती फोटो काढले, आणि मस्त असं आम्ही रेडी वगैरे झालो होतो बघा तुम्ही। मग सगळ्या बायकांचे, हे आमचे नगरसेविका आहेत, तर त्यांचा पण मी फोटो वगैरे घेतला। मग ते फायनली आम्ही पोचलो आता तिथे हॉलमध्ये पोचल्यानंतर सगळ्या बायका जिथं असतील तिथं गोंधळ नसेल असं होणारच नाही। मग बायका सगळ्या बसायसाठी गोंधळ करत होत्या, मुलांना बसवायसाठी गोंधळ करत होत्या की ही खुर्ची माझी आहे, ती खुर्ची माझी आहे। आणि मी मात्र एका कोपऱ्यामधली खुर्ची घेतली, आणि साईडला माझं ब्लॉग काढायचं काम करत होते मी। तर अशा प्रकारे मी मस्त अशी एन्जॉयमेंट केलेलं आहे तिथे। मी फोटो वगैरे लावले होते, मी तिथे जाऊन पाया पडले, आणि फायनली मस्त असं भाषण चालू झालं होतं तिथे ह्यांचं आमच्या नगरसेवकांचं। तर मी ते पण करत होते, मी बघत होते भाषण पण, स्टेज बांधलेला होता, आणि मस्त असे मुलं पण भाषण करत होते तिथे। काही मुलांनी नावं अगोदरच नोंदली होती भाषण करण्यासाठी, आणि माझ्या पण मुलांनी भाषण करत होता तो, पण त्याला नंतर अचानक चक्कर आली, मग त्याने कॅन्सल केलं। मी पण त्याला बोलले नको राहू दे, कारण की त्याला खूप बरं नव्हतं, निमोनिया झाला होता, आणि त्याला विकनेस पण खूप होता। मग त्यामुळे त्याचं मी कॅन्सल केलं भाषण, कारण चक्कर वगैरे आली तर मध्येच कुठं गोंधळ करायचा, म्हणून मी त्याला बोलले नको बाळा राहू दे, पुढच्या टायमाला आपण ट्राय करू, म्हणून मी त्याचं काही भाषण कॅन्सल केलं। आणि मग नंतर दुसऱ्या मुलांचं पण आम्ही खूप एन्जॉय केलं। आपण जर मुलांना भाषण करताना बघितलं ना, मनात इतकी खुशी होते ना की विचारूच नका, ते आपले असो किंवा दुसऱ्यांचे असो। तर हे अशा प्रकारे सगळ्यांचं स्वागत करत होतं। तुम्ही ओळखता का यांना? हे आहेत रवींद्र चव्हाण दादा, आम्ही त्यांना खूप मान सन्मान देतो, आणि ते आदरांनी आहेच तसे ते, की मान सन्मान द्यायला। अर्ध्या रात्रीचं तरी कोणी त्यांच्या मदतीला गेलं ना, म्हणजे त्यांच्याकडे मदत मागायला गेलं ना, तर ते नाही म्हणणार नाहीत। ते कुठल्याही गोष्टीला आपल्याला मदत करतात, जसं दवाखान्याचं असेल किंवा परिस्थितीचं असेल, काहीही गोष्टीला त्यांनी मदत करतात म्हणजे करतात। आणि हे आमचे शशीमामा आहेत, तुम्ही बघताय ती पट्टा घातलेले ते आहेत ना पिवळे, ते शशीमामा आहेत, ते पण खूप छान आहेत, ते पण आम्हाला खूप मदत करतात। आणि ते चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।